काय पाहूया. आता आपण मार्च 2025 चा क्वेश्चन पाहूया. हा आहे 3 मार्कचा क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत, हे सॉल्व करायचे आहेत आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, तिथं मेन्शन केलेलं आहे की क्रॅमर्स रूल वापरूनच हे इक्वेशन सॉल्व करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, जे आपल्याला इक्वेशन दिलेले आहे ते लिहून घेऊया. गिवन मध्ये हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत ते आपण काय केले, लिहून घेतले. पहिलं इक्वेशन लिहून घेतलं 4x + 3y = 18 आणि दुसरं इक्वेशन लिहून घेतलं 3x - 2y = 5. तर ते लिहिल्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे ते लिहून घेतलं, x, y फाइंड आउट करायचंय, म्हणजे x ची आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते लिहिली. आणि आता आपण काय करूया, सोल्युशन लिहूया. सोल्युशन लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा सिंपल स्टेप काय करायची की जे आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, पहिलं इक्वेशन ते लिहून घेऊया. 4x + 3y = 18 आपण लिहून घेतलं. आता ते लिहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, a1 ची व्हॅल्यू लिहायची. आता a1 ची व्हॅल्यू म्हणजे काय, x चा जो कोएफिशियंट आहे तो, x चा कोएफिशियंट काय आहे 4, तर तो आपण इथं लिहिला. परत नंतर b1 ची व्हॅल्यू लिहायची. आता b1 म्हणजेच काय, तर y चा कोएफिशियंट काय 3 म्हणजेच +3 आहे, म्हणजे आपण काय लिहितो, 3 लिहितो. परत c1 लिहायचं. आता c1 म्हणजे काय, ही जी राहिलेली टर्म आहे इक्वल टू च्या इथं, ती काय झाली, c1 झाली, म्हणजे 18. म्हणजे आपल्याला काय भेटलं, पहिल्या इक्वेशन मधून a1 b1 c1 अशा 3 व्हॅल्यू भेटल्या. मग बरोबर आहे, पहिल्या इक्वेशन मधून आपल्याला ह्या 3 व्हॅल्यू भेटल्या. आता दुसरं इक्वेशन लिहायचं. आता दुसरं इक्वेशन काय आहे, 3x - 2y = 5. आता हे जे इक्वेशन आहे, आता ह्याच्यापासून आपण अजून 3 व्हॅल्यू काढूया. a2 बघूया. a2 काय भेटेल आपल्याला, हा जो x आहे त्याचा कोएफिशियंट काय आहे 3, म्हणजे a2 ची व्हॅल्यू काय झाली 3. नंतर b2 पाहूया. b2 म्हणजे काय, तर हा जो y आहे त्याचा कोएफिशियंट काय आहे 2 आणि त्याची साइन कुठली आहे, मायनसची साइन आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार आहे, -2. नंतर काय पाहूया, c2 पाहूया. c2 म्हणजे इक्वल टू च्या नंतर काय आलेलं आहे, राहिलेलं आहे 5, हा काय झाला, c2 झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय भेटलं, a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यू भेटल्या. आता ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची आहे. आता ते काढण्याआधी मी एक सिंपल तुम्हाला डिटर्मिनंट दाखवतो. आपण असा डिटर्मिनंट काढून घ्यायचा. इथं लिहायचं a1, इथं लिहायचं a2, इथं लिहायचं b1, इथं लिहायचं b2 आणि इक्वल टू इथं लिहायचं c1, इथं लिहायचं c2. हे काय झालं, आपलं डिटर्मिनंट झालं. आता a1 a2 म्हणजे काय असतं, x, b1 b2 म्हणजे काय आहे, y आणि c1 c2 म्हणजे काय आपला आहे d. हे तर सिंपल कळालं. a1 a2 म्हणजे काय आता ह्या x च्या व्हॅल्यू असतात, b1 b2 म्हणजे ह्या काय झाल्या, y च्या व्हॅल्यू झाल्या आणि हा काय झाला, c1 c2 म्हणजे काय झालं, d च्या व्हॅल्यू झाल्या. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला dx फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, dx. आता dx म्हणजे काय, तर सिंपल आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, dx फाइंड आउट करायचं आहे. तर लिहिताना कसं लिहायचं, असा डिटर्मिनंट काढायचा. आता dx फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच काय, x चा कॉलम सोडून, म्हणजे a1 a2 सोडून आपल्याला काय लिहायचंय, y आणि d लिहायचंय. y आणि d कसं लिहिणार आहे, आधी आपण d लिहायचा, नंतर d चा कॉलम लिहायचा, नंतर y चा कॉलम लिहायचा. आता d चा कॉलम काय आहे, c1 c2 इथं लिहायचं आणि नंतर y चा कॉलम लिहायचा, b1 b2. म्हणजे थोडक्यात काय झालं, जेव्हा x काढतो तर तो कॉलम सोडून राहिलेले दोन कॉलम लिहायचे. आता हे लिहायचे कसे, d आणि y आधी लिहायचा. ते लिहिल्यानंतर आपण काय करायचं, जिथं वर व्हॅल्यूज आपण काढलेले आहेत तिथं आपण काय काढलेले आहेत, व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत, त्या लिहून घेऊया. c1 c2 ची व्हॅल्यू काय, c1 ची व्हॅल्यू काय, तर c1 ची व्हॅल्यू जर तुम्ही नीट चेक केली, c1 ची व्हॅल्यू काय आपली 18 आणि c2 ची व्हॅल्यू काय आपली 5. ते आपण काय करणार आहे, आपल्या इक्वेशन मध्ये टाकणार आहे. आपल्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर इथं काय येईल, 18 आणि 5. बरोबर. आता नंतर b1 b2 ची व्हॅल्यू घेऊया. आता b1 b2 ची व्हॅल्यू काय होती, b1 ची व्हॅल्यू किती होती 3 आणि b2 ची व्हॅल्यू किती होती -2. ती लिहूया. ती लिहिल्यानंतर इथं काय होईल, 3 आणि -2 होऊन जाईल. आता हे आपण लिहिलं. आता हे सॉल्व करायचं. हे सॉल्व करायचं सिंपल मेथड आपल्याला माहिती कशी करायची. हे जर हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा म्हणजे आधी दोघांमध्ये क्रॉस मार्क करायचा आणि मग एरो काढायचा. आता हे काढल्यानंतर आपण सिंपल इक्वल टू साइन, पहिला एरो कुठून जातो, 18 पासून कुठे गेलाय, -2 ला गेलाय. मग आधी 18 लिहायचं इंटू ब्रॅकेट मध्ये -2 लिहायचं, मध्ये मायनसची साइन लिहायची. दुसरा एरो कुठून गेलाय, 3 पासून 5 ला गेलाय, मग 3 लिहायचं आणि इंटू 5. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 18 इंटू 2 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, 36 आणि ही मायनसची साइन आहे तशी, परत ही मायनसची साइन आहे तशी. 5 इंटू 3 किती भेटणार आहे, 15 भेटणार आहे. मग
इक्वल टू आहे तसं करा. आता ह्या दोघांची काय करायची, आता -36 -15 म्हणजे काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायची असते. आता ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 51 भेटेल. आणि जे पण आन्सर येईल त्याला कुठलं साईन द्यायचं असतं, मायनसचं साईन द्यायचं असतं. म्हणजे dx ची व्हॅल्यू काय झाली, 51 झाली. आता सिंपल हे कसं ऍडिशन करायचं मी तुम्हाला सांगतो. 36 आहे तर आपण ह्याला कसं लिहू शकतो, 30 + 6 आणि 15 आहे तर ह्याला आपण कसं लिहू शकतो, 10 + 5 लिहू शकतो. बरोबर आहे. तर 30 + 10 किती होतं, 40. इथं परत प्लसचे साईन, 6 + 5 किती होतं, 11. बरोबर आहे. आता मग ह्या दोघांचा प्लस केल्यानंतर काय होईल, 40 + 11 51. अशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आता आपल्याला काय काढायचं आहे, डीवाय फाइंड आउट करायचं आहे. आता डीवाय कसा फाइंड आउट करणार आहे, वर आल्यानंतर आपल्याला काय कळतंय, वायचा जो कॉलम आहे तो घ्यायचा नाही आणि राहिलेले दोन कॉलम घ्यायचे, म्हणजे एक्स आणि डी चा कॉलम घ्यायचा. एक्सचा कॉलम काय आहे, A1 A2 आणि डी चा कॉलम काय C1 C2. आता तो आपण काय करायचा, हाय तसा लिहून घ्यायचा. इथं काय लिहिणार आहे आपण, A1 A2 आणि C1 C2. बरोबर आहे. आता हे लिहिल्यानंतर हे सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करण्याचं म्हणजे काय, आता आपल्याला काय करायला लागेल, A1 A2 आणि C1 C2 ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. आता A1 A2 ची व्हॅल्यू आपण पाहूया काय आहे ते. A1 A2 ची व्हॅल्यू काय आहे, 4 आणि 3 आहे. ती इथं लिहितो मी, 4 आणि 3. आणि C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, तर C1 आणि C2 ची व्हॅल्यू काय, 18 आणि 5 आहे. ती पण C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, सॉरी 18 आणि 5 आहे. ती पण आपण लिहूया. इथं लिहितो 18 आणि 5. आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह करायचं म्हणजे नॉर्मली मी सांगितल्याप्रमाणे इथं दोघांमध्ये क्रॉस क्रिएट करा, इथं खाली असा एरो क्रिएट करा आणि सॉल्व्ह करा. पहिला एरो कुठून जातो, 4 × 5 म्हणजे असं लिहितं 4 × 5 मध्ये मायनसचे साईन. परत दुसरा एरो कुठून जातो, 18 चा 3 ला जातो, म्हणजेच काय करणार, 18 × 3. आता हे सॉल्व्ह करा. 4 × 5 म्हणजे काय, 20 मायनस 18 × 3 म्हणजे काय, 18 2 36, 18 3 54. हे लिहून घ्या. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 54 मधून 20 मायनस केल्यानंतर आपल्याला किती भेटतील, 34. आणि हे दोघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे, 54. त्याचा साईन कुठला आहे, मायनस. त्यामुळे आपल्या आन्सरला काय येईल, मायनस साईन येईल. म्हणजे डीवाय काय झाला, -34 झाला. आता हे झालं आपलं डीवाय. आता नंतर आपल्याला काय काढायची, डी ची व्हॅल्यू काढायची. तर डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथं जर आपण आपला जो डिटर्मिनंट आहे तो बघायचा, म्हणजे डीचं घ्यायचं नाही. डी ची व्हॅल्यू काढायची असेल तर तो घ्यायचा नाही. राहिलेले दोन काय, एक्स आणि वाय चा कॉलम घ्यायचा. एक्स च्या कॉलम मध्ये काय, A1 A2 आणि वाय च्या कॉलम मध्ये काय, B1 B2. ते आता इथं लिहूया आपण. इथं आपण काय लिहिणार आहे, A1 A2 आणि B1 B2. बरोबर. आता A1 A2 ची व्हॅल्यू लिहायची आणि B1 B2 ची व्हॅल्यू लिहायची. आता A1 A2 ची व्हॅल्यू काय आहे ते आपण पाहूया. A1 A2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे, 4 आणि 3. ती लिहूया. A1 A2 ची व्हॅल्यू काय आहे, 4 आणि 3. आणि नंतर B1 B2 ची व्हॅल्यू काय आहे ती लिहूया. B1 B2 ची व्हॅल्यू काय आहे, 3 आणि 2. आता ती एक -2 आहे, ती लिहूया. मग इथं आपलं काय येईल, 3 आणि -2. आता हे सॉल्व्ह करूया. म्हणजे आपल्याला काय करायचं, आधी क्रॉस करायचा, खाली एरो काढायचा. ते काढल्यानंतर हे सोडवूया. 4 × 4 चं मल्टिप्लिकेशन कशा बरोबर होईल, 2 बरोबर होईल, कारण की एरो कसा जातोय, 4 पासून -2 ला जातोय. तर ते लिहून घेऊया. परत मायनसचं साईन, आता सेकंड एरो 3 पासून कशाला जातोय, 3 ला जातोय, तो लिहून घ्या. 3 × 3. आता हे सॉल्व्ह करूया. 4 × 2 केल्यानंतर काय होईल, 8. इथं मायनसची साईन आहे तशी, हा मायनसचा साईन आहे तसा. 3 × 3 9. आता आपल्याला काय करायचंय, मायनस मायनस असल्यावर काय करायचं असतं, प्लस करायचं असतंय. तर 8 आणि 9 8 आणि 9 चा प्लस केल्यानंतर 9 आणि 8 प्लस केल्यानंतर आपल्याला काय होतं, 9 आणि 8 प्लस केल्यानंतर आपल्याला भेटतं 17. आणि जे काय आन्सर येईल त्याला आपल्याला साईन कुठली द्यायची, मायनस. आता हा डी ची व्हॅल्यू झाली. आता आपल्याला तिन्ही व्हॅल्यू भेटलेल्या आहेत, डी, डी वाय आणि डी एक्स भेटलेला आहे. मग आपण आता काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स इज इक्वल टू, आता एक्स ची व्हॅल्यू कशी असती, dx अपॉन डी. आता dx ची व्हॅल्यू किती होती, -51. बरोबर आहे. इथं बघा, dx ची व्हॅल्यू आपण किती काढलेली, -51.
आणि डी ची व्हॅल्यू किती आहे -17 ती लिहिली. आता हे सॉल्व्ह करूया. आता हे मायनस कॅन्सल होईल आणि आपल्या इथं काय राहील 51/17 राहील. आता जर तुम्ही पाहिलं 17च्या टेबलमध्ये पाहिलं 17 1 चा 17 3 चा 53 म्हणजे आपला आन्सर काय येईल 3/1 म्हणजे थोडक्यात काय येईल 3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल 3 येईल. मग आता आपण काय करूया y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. x ची झाली आता y ची करायची. y म्हणजेच काय dy/d. आता dy म्हणजे काय तर dy ची किती व्हॅल्यू आपली आलेली आहे dy ची आलेली आहे -34 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -17 ते आपण लिहून घेऊया. म्हणजे इथे dy ची व्हॅल्यू किती आहे -34 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -17 ते आपण लिहून घेतलं. तर ते लिहून घेतल्यानंतर हे इक्वल टू चं साइन आहे तसं लिहिलं. हे मायनसला मायनस कॅन्सल होईल. इथं काय राहील 34/17. आता हे सॉल्व्ह कसं करायचं 17च्या टेबलमध्ये बघितलं 17 1 चा 17 17 2 चा 34 बरोबर. मग आपलं काय येईल 2/1 येईल. म्हणजे थोडक्यात आपला आन्सर काय येईल 2. y चा आन्सर काय आलं 2. त्यामुळे आपलं काय येईल आपल्याला काय काढायचं होतं x आणि y ची व्हॅल्यू काढायची होती. तर x ची व्हॅल्यू किती आली 3 y ची व्हॅल्यू किती आली 2 इज ए सोल्युशन. हे झालं आपला आन्सर. मार्च 2024 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलला डिटर्मिनंट रूल पण म्हणतात हे लक्षात ठेवा. आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत 3x - 4y = 10 4x + 3y = 5 ह्या दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे x आणि y ची व्हॅल्यू. आता हे जे दोन इक्वेशन आहेत हे आपण कोणत्या मेथडने सोडवायचे क्रॅमर रूलने सोडवायचे म्हणजे डिटर्मिनंट मेथडने सोडवायचे. तर सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करायची जे आपल्याला दिलेले ते लिहून घ्यायचं. आपल्याला काय दिलेलं आहे गिवन पहिलं इक्वेशन लिहिलं 3x - 4y = 10 आणि दुसरं इक्वेशन लिहिलं 4x + 3y = 5. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे x आणि y ची व्हॅल्यू त्यामुळे ती लिहून घेतली आणि नंतर सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया हे इक्वेशन सोडवूया. जे काय पहिले इक्वेशन दिले ते लिहून घेऊया. इक्वेशन काय आहे 3x - 4y = 10 जे दिले ते लिहून घेतलं. नंतर पहिल्यांदा आपण काय करायचं a1 ची व्हॅल्यू काढायची. a1 ची व्हॅल्यू कशी काढायची x वर कोणता टर्म आहे x वर कोणती व्हॅल्यू आहे ती चेक करायची. म्हणजे x चा कोएफिशियंट काय आहे तो चेक करायचा. x चा कोएफिशियंट काय आहे 3 आहे म्हणजे इथं काय येईल 3. मग b1 ची व्हॅल्यू काढायची. b1 म्हणजे y चा कोएफिशियंट चेक करायचा. y चा कोएफिशियंट काय आहे 4 आणि त्याची साइन कुठली आहे मायनस म्हणजेच काय -4 तर तो लिहून घेतला. नंतर आपल्याला काय करायचं c1 चा व्हॅल्यू काढायची. c1 म्हणजेच काय इक्वल टू च्या पुढचा म्हणजे इथं काय येईल 10 हे काय झाली c1 ची व्हॅल्यू झाली. आता हे झालं आपलं इक्वेशन 1 चं a1 a2 a3 सॉरी a1 b1 c1 आपण काढलं. आता इक्वेशन 2 चं काढूया आपण. इक्वेशन 2 आपल्याला काय दिलेलं 4x + 3y = 5. आता हे झालं आपलं इक्वेशन 2. आता ह्याची व्हॅल्यू काढूया म्हणजे आपल्याला काय करायचं a2 ची व्हॅल्यू काढायची. a2 ची व्हॅल्यू काय असेल x चा कोएफिशियंट काय आहे 4 तर a2 ची व्हॅल्यू काय येईल 4. मग b2 म्हणजे काय y चा कोएफिशियंट काय आहे 3 + 3 आहे पण आपण काय लिहिणार आहे 3 आणि c2 म्हणजेच काय जी व्हॅल्यू राहिली इक्वल टू च्या इकडची जी व्हॅल्यू असते ती इथं काय आहे 5 तर ती आपण लिहायची 5. अशा पद्धतीने आपण दोन्ही इक्वेशन मधून पहिल्या इक्वेशन पासून a1 b1 c1 काढलं आणि दुसऱ्या इक्वेशन पासून a2 b2 आणि c2 काढलं हे आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण काय करूया हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करण्याआधी सिंपल एक मेथड तुम्हाला सांगतो असं डिटर्मिनंट काढायचा. इथं लिहायचं a1 a2 मग लिहायचं b1 b2 इक्वल टू आणि इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं c1 c2 असं लिहिल्यानंतर हा काय असतो हा x असतो हा काय असतो हा y असतो आणि हा काय असतो d असतो. हे कसं आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. हे पेपर मध्ये नाही लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच काय तर त्याचा डिटर्मिनंट काय आहे तो बघायचा. x काय आहे x चा जो कॉलम आहे ज्यावेळेस आपल्याला x फाइंड आउट करायचा असतो तेव्हा x चा कॉलम घ्यायचा नाही. मग राहिले कुठले y आणि y राहिला आणि d राहिला हा कॉलम घ्यायचा. आता कसा घ्यायचा पहिल्यांदा c लिहायचा d लिहायचा नंतर y चं व्हॅल्यू लिहायचं असतात म्हणजे काय cb. मग इथं लिहिताना तुम्ही काय लिहाल c1 c2 b1 b2
हा काय झाला डीएक्सचा कॉलम. डीएक्सचं कसं लिहिलं, जेव्हा आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा असतो तो सोडून राहिलेले 2 कॉलम लिहायचे असतात आणि इथं लिहायची पद्धत कशी, आधी डीच्या कॉलमच्या व्हॅल्यू लिहायच्या आणि नंतर वायच्या कॉलमच्या व्हॅल्यू लिहायच्या. हे आपण लिहून घेतलेले आहेत. आता लिहिल्यानंतर ह्या ज्या C1 C2 B1 B2 आहे ना, त्याचे ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आपण वर काढलेले आहेत ते आपण आधी लिहून घेऊया. तर C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, जर आपण आपल्या इक्वेशन मध्ये पाहिलं तर C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, C1 ची व्हॅल्यू 10 आहे आणि C2 ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. ती लिहूया. इथं लिहायचे 10, इथं लिहायची 5. नंतर B1 B2 ची व्हॅल्यू काय आहे, तर B1 B2 ची व्हॅल्यू पण आपण पाहूया. इथं काय दिलेली आहे ते आपल्याला काय दिलेलं आहे, -4 आहे आणि 3 आहे. B1 ची व्हॅल्यू किती आहे, -4 आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे 3. ते आपण लिहूया. म्हणजेच काय, -4 आणि 3. आता हे आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, ह्याला सॉल्व्ह करायला लागेल. तर सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये असं क्रॉस मार्क करायचा आणि ॲरो काढून घ्यायचा. आता हे काढल्यानंतर ह्याला सॉल्व्ह करूया. पहिला ॲरो कसा आहे, 10 पासून कुठे जातो 3 ला, त्यामुळे हिचा कसं आहे 10 × 3, मायनसची साईन आहे तशी. दुसरा ॲरो कसा आहे, -4 पासून जातो 5 ला, त्यामुळे -4 आहे तसं मल्टिप्लाय बाय 5. आता हे सॉल्व्ह करूया. 10 × 3 म्हणजे किती 30, ही मायनसची साईन आहे तशी. आता 4 × 5 किती 20 आणि ही जी मायनसची साईन होती ती आहे तशीच मी लिहिली. आता कसं करायचं, 30 आहे तसंच. आता ह्या मायनसने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, मायनस मायनस प्लस आणि हा होईल 20. म्हणजे आपल्या इथं आन्सर काय होईल, 30 + 20 म्हणजे 50. म्हणजे dx ची व्हॅल्यू किती आली आपली, 50 आली. बरोबर, ती आपण मार्क करून घेतली. आता dx तर आपला फाइंड आउट झाला. आता आपल्याला दुसरा काय करायचं आहे, dy फाइंड आउट करायचा आहे. तर dy फाइंड आउट करताना हा डिटर्मिनंट काढूया. आता डिटर्मिनंट काढायचं आपल्याला, तर इथं आपण मेन हा इकडे चेक करायचं. इथं आता वायचं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे B1 B2 सोडून राहिलेलं काय, एक्स आणि डीचं. एक्सचं काय राहिलंय A1 A2 आणि डी म्हणजे काय C1 C2 घ्यायचा. म्हणजे थोडक्यात काय, जी व्हॅल्यू काढायची ती सोडायची. ज्याची व्हॅल्यू काढायची तो कॉलम सोडायचा आणि राहिलेले कॉलम घ्यायचे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, वायची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे आपण वायचा कॉलम सोडणार आहे आणि राहिले काय मग एक्स आणि डीचा कॉलम राहिला, मग तो घ्यायचा. आता एक्सच्या कॉलम मध्ये काय A1 A2 आणि डीच्या कॉलम मध्ये काय C1 C2. आता हे घेऊया. इथं काय घेणार आपण, A1 A2 आणि डीच्या कॉलम मध्ये काय होतं C1 C2, कारण की आपण काय करतो, वायचा कॉलम घेत नाही. मग आता ही जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे त्यांच्या इथं ह्या पुट करूया. A1 A2 ची व्हॅल्यू काय आहे आपली, इथं चेक करायचं. आपण वर व्हॅल्यू काढलेल्या आहेत. A1 ची व्हॅल्यू 3 आहे, A2 ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, ती लिहूया. 3 आणि 4 लिहिलं. आता C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे ते चेक करूया. C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे, C1 ची व्हॅल्यू आहे 10, C2 ची व्हॅल्यू आहे 5, ती लिहूया. 10 आणि 5. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे दोघांमध्ये काय करायचं, क्रॉस मार्क करायचा, मग खाली ॲरो काढायचा. आता हे काढल्यानंतर हे सॉल्व्ह करूया. 3 चं मल्टिप्लिकेशन कशावर, पहिला ॲरो कुठून जातो 3 पासून 5 ला, त्यामुळे 3 चं मल्टिप्लिकेशन कशावर करणार आहे, 5 वर करणार आहे. आणि दुसरा ॲरो कुठून जातो, इथं मायनसचं साईन, इथं मायनसचं साईन. आता दुसरा ॲरो कुठून जातो, 10 पासून 4 ला जातो, म्हणून काय करणार, 10 चं मल्टिप्लिकेशन कशावर करणार, 4 वर करणार. मग इथं काय होईल, 5 3 15. हे मायनसचं साईन आहेच, 10 × 4 म्हणजे किती 40. आता आपण हे सोडवूया. 40 मधून 15 मायनस केल्यानंतर किती राहतं 25. आता ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे 40. 40 ची साईन कुठली, मायनस, त्यामुळे आपल्या आन्सरला काय येईल, मायनस साईन येईल. मग इथं काय लिहिणार आपण, dy लिहिणार. म्हणजे डीवायची आपली व्हॅल्यू काय आली, -25. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे एक्स ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, डी चा डिटर्मिनंट लिहावं लागेल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचा डिटर्मिनंट लिहायचा आहे त्याचा कॉलम घ्यायचा नाही. तर हा डी चा डिटर्मिनंट लिहायचा म्हणून डी चा कॉलम घ्यायचा नाही. मग राहिले कुठले, एक्स आणि वाय. तर एक्स आणि वायचा कॉलम घ्यायचा. आता एक्सच्या कॉलम मध्ये काय आहे A1 A2, वायच्या कॉलम मध्ये काय B1 B2, तर घ्यायचं. मग इथं काय होणार, A1 A2 आणि B1 B2. आता आपण काय करूया, A1 A2 ची व्हॅल्यू बघूया काय आहे, ते आपण वर काढलेली आहे. A1 ची व्हॅल्यू काय होती, A1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि A2 ची व्हॅल्यू आहे 4, ती आपण लिहूया. इथं लिहायची 3 आणि 4. आणि B1 B2 ची व्हॅल्यू बघूया आता काय आहे. B1 B2 ची व्हॅल्यू काढलेली आहे.
B1 ची व्हॅल्यू काय आहे -4, B2 ची व्हॅल्यू काय आहे 3, ते लिहूया -4 आणि 3. बरोबर आहे. इथं लिहायचं -4 आणि 3. आता हे सॉल्व्ह करूया. म्हणजेच काय आधी क्रॉस मार्क करायचा, मग ॲरो काढायचा इक्वल टू. आता 3चा पहिला ॲरो कसा जातो 3 पासून 3 ला जातो. म्हणजे काय 3 × 3 मायनसचं साइन, परत -4 × 4. दुसरा ॲरो कसा जातो -4 to 4 ला जातो. त्यामुळे इथे काय लिहिणार -4 × 4. आता 3 × 3 किती 9. ही मायनसची साइन आहे तशी. 4 × 4 किती 4 4 चा 16. मग इथे लिहितो 16 आणि ही जी मायनसची साइन आहे ती हाय तशीच लिहायची. ओके. आता काय करायचं, ह्या मायनसने ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल मायनस इंटू मायनस प्लस, आणि हा 16 आहे तसाच. मग इथं आन्सर काय येईल 25. 16 + 9 केल्यानंतर काय येतं 25. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली 25 आली. आता आपल्याला तिन्ही व्हॅल्यू भेटलेले आहेत. आपल्याला काय भेटलेलं आहे dx ची व्हॅल्यू भेटलेली आहे. dx ची व्हॅल्यू आपली किती होती 50. dy ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आपल्याला dy ची व्हॅल्यू किती होती -25. आणि डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे ती होती आपली 25. म्हणजे ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला भेटल्या. तर ह्या आता आपण काय करूया इक्वेशन मध्ये टाकून x आणि y ची व्हॅल्यू काढूया. x म्हणजे काय असतं dx/d. तर dx किती आहे आपला 50 आणि d किती आहे 25. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर कसं होईल 25 च्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं 25 1 चा 25, 25 2 चा 50. म्हणजे थोडक्यात x ची व्हॅल्यू किती येईल, इथं लिहितो मी x ची व्हॅल्यू येईल 2. 2/1 म्हणजेच इथं येईल 2. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण किती लिहू शकतो 2. आता पुढचं बघूया y काढायचं म्हणजे काय dy/d. आता dy काय आहे आपला -25 आहे आणि d काय आहे 25. आता हा दोन्ही सेम संख्या आहेत 25 25. त्यामुळे इथं काय हे एकमेकाला कॅन्सल होतील आणि इथं काय राहील 1 आणि ही मायनसची साइन आहे तशी राहील. म्हणजे इथं आन्सर काय येईल y म्हणजेच काय -1. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू -1 आहे. आता त्यामुळे आपण काय लिहू शकतो देअरफॉर x, y इज इक्वल टू 2, -1 इज ए सोल्युशन. आता आपण मार्च 2023 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आणि इक्वेशन काय आहेत 4m + 6n = 54 आणि 3m + 2n = 28. हे दोन आपल्याला इक्वेशन आहेत, हे सॉल्व करायचे आहेत. म्हणजेच काय करायचं आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे. आता इथे m आणि n व्हेरिएबल दिलाय त्यामुळे मी काय घेतलेलं आहे m आणि n घेतलेलं आहे. आता कोणती मेथड वापरायची क्रॅमर्स रूल वापरायचे. आता क्रॅमर्स रूल म्हणजेच काय डिटर्मिनंट रूल वापरायचे. तर आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. पहिल्यांदा गिवन मध्ये काय लिहिणार आहे जे इक्वेशन दिले ते लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन लिहून घेतलं, दुसरं इक्वेशन लिहून घेतलं, नंतर फाइंड काय करायचंय ते लिहून घेतलं. m आणि n फाइंड करायचं आहे ते लिहिलं. आता आपण काय बघूया सोल्युशन पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा जे इक्वेशन दिलंय ते लिहून घेऊया. इक्वेशन काय दिलेलं आहे 4m + 6n = 54. आता आपण काय करूया सगळ्यात पहिली स्टेप काय असते a1 b1 c1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. आता a1 ची व्हॅल्यू बघूया. a1 ची व्हॅल्यू म्हणजे काय m चा जो कोएफिशियंट आहे तो. आता m चा कोएफिशियंट काय आहे 4. ती झाली a1 ची व्हॅल्यू. आता b1 ची व्हॅल्यू म्हणजे काय जी n चा कोएफिशियंट आहे तो. आता n चा कोएफिशियंट काय 6 आणि मागे कुठली साइन आहे +6. म्हणजे आपण 6 असं लिहू शकतो. +6 च्या ऐवजी आपण 6 लिहू शकतो. नंतर आपल्याला काय घ्यायचं c1 काढायचं आहे. c1 म्हणजे काय इक्वल टू च्या उजव्या साईडला जे आहे ते म्हणजे इथं काय आहे 54. हा झाला c1. आता हे तर आपण a1 b1 c1 काढलं. आता आपल्याला काय काढायचंय a2 b2 c2 काढायचंय. तर आपण दुसरं इक्वेशन लिहून घेऊया. दुसरं इक्वेशन लिहिलं 3m + 2n = 28. आता आपण काय करूया a2 ची व्हॅल्यू काढूया. a2 म्हणजे काय m चा कोएफिशियंट. आता इथे m चा कोएफिशियंट काय आहे 3 आहे. त्यामुळे a2 ची व्हॅल्यू काय आली 3. आता आपण काढूया b2 ची व्हॅल्यू. b2 म्हणजे काय n चा कोएफिशियंट. n चा कोएफिशियंट म्हणजे काय 2. आता इथे लिहिलं आपण 2. आता +2 आहे तर +2 किंवा 2 म्हणजे सारखंच असतंय. आणि नंतर आता आपण लिहिलं इथं c2.
आता C2 जर तुम्ही बघितला, C2 म्हणजे काय, इक्वल टूच्या उजव्या साईडला काय आहे, 28 आहे. तो म्हणजे काय झाला, C2 झाला. अशा पद्धतीने आपण काय केलं, A1 B1 C1 A2 B2 C2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता नंतरची स्टेप काय असते, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं की हे पेपरला नाही लिहिलं तरी चालतंय, पण तुमच्या समजण्यासाठी इथं असा एक डिटर्मिनंट काढायचा, A1 A2 B1 B2 इक्वल टू इथं लिहायचं C1 C2 असं लिहून घ्यायचं. आता A1 A2 म्हणजे काय असतंय, M चा कॉलम, B1 B2 म्हणजे काय असतंय, N चा कॉलम, आणि C1 C2 म्हणजे काय असतंय, D चा कॉलम. हे आता आपण अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इन जनरल काय काढतो, dx ची व्हॅल्यू काढतो. आता इथं x म्हणजे काय आहे, m आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आधी काय काढायला लागेल, dm ची व्हॅल्यू काढायला लागेल. m असल्यामुळं dm घेतलेलं आहे मी, बरोबर आहे. आता अशा प्रकारे डिटर्मिनंट लिहायचा. आता m ची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय, तर m चा कॉलम सोडून जेवढे पण राहिलेले कॉलम आहेत, कोणते n आणि d, त्याच्या व्हॅल्यू घ्यायच्या. आता n ची व्हॅल्यू काय, b1 b2 आणि d ची काय, c1 c2 ते लिहायचं. आता लिहिताना आधी काय लिहायचं, c ची व्हॅल्यू लिहायची, c1 c2, आणि नंतर लिहायचं b1 b2 लिहायचं. म्हणजे आता जर तुम्ही नीट चेक केलं तर m चा कॉलमचे जे व्हॅल्यू आहेत, a1 a2 आपण लिहिलेले नाहीत, त्याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या व्हॅल्यू n आणि d च्या आपण लिहिलेल्या आहेत. आता ते झाल्यानंतर आपण काय करायचं, C1 C2 आणि B1 B2 ची जी आपण व्हॅल्यू आपण वर काढलेल्या होत्या ते आपण लिहून घेऊया. तर C1 ची व्हॅल्यू किती आहे, C1 ची व्हॅल्यू 54 आहे आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे, 28 आहे. ते आता इथं आपण लिहून घेऊया. इथं काय लिहिणार आहे, 54, आणि C2 ची व्हॅल्यू काय आहे, 28. आता B1 आणि B2 ची व्हॅल्यू पण पाहूया आपण. B1 ची व्हॅल्यू किती आहे, 6, आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे, 2. ते आता इथं लिहूया. इथं काय लिहिणार आहे, 6, आणि इथं लिहिणार आहे 2. आता हे झालं आपलं नॉर्मल डिटर्मिनंट. हा आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर सॉल्व्ह करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, असं क्रॉस मार्क करून घ्यायचा आणि दोघांमध्ये ॲरो काढायचा. याचा अर्थ काय असतो, पहिला ॲरो 54 पासून 2 ला जातोय, मग 54 इंटू 2 मायनस दुसरा ॲरो 6 पासून 28 ला जातोय, म्हणजे 6 इंटू 28. आता हे सॉल्व्ह करून घ्या. 54 इंटू 2 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, 108, आणि मायनस तर 28 इंटू 6 मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटतं ते आता आपण फाइंड आउट करूया. तर 8 6 चा किती, 48, परत 6 2 चा किती, 12, आणि प्लस 4 म्हणजे 16, म्हणजे 168 येईल आपल्या इथं आन्सर, 168 आलं. आता 108 मायनस 168 करायचं आपल्याला, म्हणजे मोठ्या नंबर कोणता आहे, 168 मधून आपण 108 मायनस केल्यानंतर आपल्याला किती भेटेल, 60 भेटेल. या दोन नंबर पैकी मोठा कुठला आहे, 168, त्याची साईन कुठली आहे, मायनस, त्यामुळे आन्सरला काय साईन येईल, मायनस साईन येईल. म्हणजे डीएम ची व्हॅल्यू काय झाली, -60 झाली. ती आपण काय करूया, ब्रॅकेटमध्ये टाकूया. आता पुढचं आपल्याला काय करायचं आहे, dn ची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. आता जसं आपण dx ची व्हॅल्यू काढतो, dy ची व्हॅल्यू काढतो, आता आपल्याला काय दिलंय, m आणि n दिलंय, त्यामुळे आपण काय काढणार आहे, dm ची व्हॅल्यू काढणार आहे आणि dn ची व्हॅल्यू काढणार आहे, बरोबर आहे. आता आपण काय करायचे, dn ची व्हॅल्यू काढायची. आता म्हणजेच काय, n चा कॉलम सोडून बाकी दोघं कॉलम घ्यायचे आपल्या इथं. आता आपल्या इक्वेशन मध्ये n चा कॉलम हा सोडायचा आणि राहिलं कुठला, m आणि d चा कॉलम घ्यायचा. m मध्ये काय, a1 a2 आणि d मध्ये काय, c1 c2, ते आहे तसं लिहूया. इथं लिहूया a1 a2 आणि c1 c2, हे आहे तसं लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या व्हॅल्यू आपण फिल करायच्या. आपण ऑलरेडी ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. a1 ची व्हॅल्यू काय आहे, 4, a2 ची व्हॅल्यू काय आहे, 3, हे लिहून घेऊया. इथं a1 ची व्हॅल्यू काय आहे, 4, a2 ची व्हॅल्यू काय आहे, 3, हे लिहिलं आपण. आता c1 आणि c2 ची व्हॅल्यू काढूया. c1 आणि c2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, c1 ची व्हॅल्यू किती आहे, 54, आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे, 28, ती लिहूया इथं. इथं काय येईल, 54, आणि इथं काय येईल, 28. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला, तर आपण काय करतो, असा क्रॉस मार्क करतो आणि मग असं ॲरो काढतो. आता हे काढल्यानंतर आपण काय करायचं, ॲरो कुठून जातोय, 4 पासून 28 ला जातोय, मग लिहिताना कसं लिहायचं, 4 इंटू 28 मायनस 3, परत सेकंड ॲरो कसं जातोय, 54 पासून 3 ला जातोय, मग काय लिहायचं, 54 इंटू 3. आता हे सॉल्व्ह करूया. आता काय, 28 इंटू 4 करायचं आपल्याला. 28 इंटू 4 केल्यानंतर किती येतात, 28 इंटू 4, 8 4 चा किती, 32, 4 2 चा 8, 8 प्लस 3 किती येतात, 11, म्हणजे आपल्याला आन्सर काय भेटते, 112. आता मायनस आपल्याला काय करायचं आहे, 54 इंटू 3 करायचं आहे. आता 54 इंटू 3 बघूया आपलं किती येत आहे, 54 इंटू 3, 4 3 चा किती येत आहे, 12, 5 3 चा 15, आणि 1 8 म्हणजे 16 येते, 162.
आता 112 मायनस 162 किती येईल? तर ह्या 112 मायनस 162 केल्यानंतर आपल्याला इथं आन्सर काय भेटेल? 50 भेटेल. म्हणजेच आणि ह्या दोघांमध्ये 162 मायनस 112 केल्यानंतर आपल्याला 50 भेटतं. या दोघांमध्ये मोठा नंबर 162 आहे. त्याची साईन कुठली? मायनस. त्यामुळे आपल्या आन्सरला काय देणार? मायनस साईन देणार. म्हणजे dn ची व्हॅल्यू काय आली? -50. आता आपण थर्ड बघूया. आपल्याला आता काय करायचं? d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे काय? d चा कॉलम सोडून बाकीचे दोन उरलेले कॉलम घ्यायचे. आता आपल्या इथे d चा कॉलम हा कॉलम सोडायचा आणि राहिलं कुठलं? m आणि n हा कॉलम घ्यायचा. m मध्ये काय? a1 a2, n मध्ये काय? b1 b2. आता हे लिहायचं a1 a2 b1 b2 आपण इथं लिहून घ्यायचं. m मध्ये काय होतं? a1 a2, n मध्ये काय होतं? b1 b2 हे लिहिलं. आता हे सॉल्व्ह करूया. a1 आणि a2 ची व्हॅल्यू काय आहे? आपल्याला माहिती आहे इथं आपण घेतलेली a1 a2 ची काय? 4 आणि 3 आहे. ती मी परत आहे तशी लिहितो इथं 4 आणि 3. आणि b1 b2 ची व्हॅल्यू काय? आता आपल्याला b1 b2 ची व्हॅल्यू काढायची आहे. ते आता आपण चेक करूया. वर जर तुम्ही गेलात तर b1 ची व्हॅल्यू काय आहे? 6 आणि b2 ची व्हॅल्यू काय आहे? 2. आता हे आपण आपल्या इक्वेशन मध्ये टाकूया. 6 आणि 2 आहे. मग इथं काय लिहिणार आहे आपण? 6 आणि 2. आता हे सॉल्व्ह करूया इक्वेशन आपण. आता इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय करायचं? या दोघांमध्ये असा क्रॉस मार्क करायचा, इथं ॲरो काढायचा. आता मग काय करायचं? 4चं मल्टिप्लिकेशन कशाबरोबर करायचं? 2 बर. कारण की ॲरो कसा जातोय? 4 पासून 2 ला जातोय. मायनस 6चं मल्टिप्लिकेशन कशाबरोबर करायचं? 3 बर. म्हणजे ॲरो कसा जातोय? 6 पासून 3 ला जातोय. तर हे सॉल्व्ह करूया. आता 4 2 चा किती? 8. ही मायनसची साइन आहे. 6 3 चा किती? 18. आता 18 मायनस 8 गेल्यानंतर किती राहतं? 10. आता या दोघांमध्ये मोठा नंबर 18 आहे. त्याचं साइन मायनस आहे. त्यामुळे आपल्या आन्सरला काय येईल? मायनस साइन येईल. म्हणजे d ची व्हॅल्यू काय आली? -10 आली. ओके. आता आपल्याकडे तिन्ही व्हॅल्यू आहेत. dm ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, dn ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आणि d ची व्हॅल्यू आहे. d ची व्हॅल्यू किती आहे? -10 आहे. तर dn ची व्हॅल्यू किती आहे बघूया. dn ची व्हॅल्यू -50 आहे. dm ची व्हॅल्यू -60 आहे. dm ची व्हॅल्यू किती? -60. dn ची व्हॅल्यू किती? -50. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे? m ची किंमत m ची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच काय लिहिणार आपण? dm/d. तर dm ची व्हॅल्यू किती आहे? -60 आहे. आणि d ची व्हॅल्यू किती आहे? -10 आहे. आता हे सॉल्व्ह करूया. आता मायनसला मायनस कॅन्सल झाल्यानंतर इथे काय? 60 आणि 10 राहील. बरोबर आहे. आता 60 आणि 10 म्हणजेच काय? 10च्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं 10 1 चा 10, 10 6 चा 60. म्हणजे आन्सर काय येईल? 6/1. म्हणजेच आन्सर काय येईल? 6. mचा आन्सर काय आलं? 6 आलं. आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. n म्हणजे काय करणार आहे? dn/d. आता n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होतं किती होतं? n ची व्हॅल्यू आहे -50. इथं लिहिली -50 आणि d ची व्हॅल्यू काय आहे? -10 आहे. तर मायनसला मायनस इथं कॅन्सल होईल. इथं काय राहील? 50/10. आता 10च्या टेबलमध्ये काय? 10 1 चा 10, 10 5 चा 50. म्हणजे आपल्याला आन्सर काय येईल? 5/1 येईल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात n ची व्हॅल्यू काय येईल? 5 येईल. आता आपल्याला m ची व्हॅल्यू भेटलेली आहे 6 आणि n ची व्हॅल्यू भेटलेली आहे 5. आपण लिहिताना कसं लिहिणार आहे? Therefore m, n is equal to m ची व्हॅल्यू किती आहे? 6. 6,5 is a solution. हे झालं आपलं आन्सर. आता आपण मार्च 2020 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे? आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इनटू सायमल्टेनियस इक्वेशन अँड सॉल्व. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? दोन इक्वेशन दिलेले आहेत. इक्वेशन कुठलं आहे? हे पहिलं इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन काय आहे? रूट मध्ये x/y इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन काय आहे? 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/xy. हे दोन इक्वेशन आहेत. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? ह्या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर आता आपण काय करूया? हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा जे दिलेलं आहे गिवन मध्ये ते लिहून घेऊया.
आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे, रूट मध्ये एक्स अपॉन वाय दिलेलं आहे इक्वल टू 4. हे झालं आपलं इक्वेशन 1. आणि दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे, 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ह्याला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते आपण कन्वर्ट करूया सोल्युशन मध्ये. आता पहिलं जे इक्वेशन आहे ते आधी लिहून घेऊया. स्टेप 1 मध्ये काय करूया, इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करूया. स्टेप 1 मध्ये इथं लिहितो मी. आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स अपॉन वाय रूट मध्ये इज इक्वल टू 4. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीचा रूट जर आपल्याला काढायचा असेल तर काय करायला लागतं, स्क्वेअर करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला दिलंय रूट ए, तर आता हा रूट जर आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर करावा लागेल. कशाचा, रूटचा. रूट ए चा स्क्वेअर जर केला तर आपल्याला काय भेटतं, रूट ए इंटू रूट ए. आता रूट ए इंटू रूट ए चा आन्सर काय असतं, ए असतं. म्हणजे जर रूट जर काढायचा असेल तर स्क्वेअर करायचा. तसं आपल्याला इथं आपल्याला काय करायचं, रूट काढायचा आहे, एक्स अपॉन वायचा रूट काढायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, स्क्वेअर करावा लागेल. आता इक्वल टू असल्यामुळे स्क्वेअर दोन्ही बाजूला करावा लागेल. आता स्क्वेअरच का करायचा, तर कारण की आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. तर आपण लिहून घेऊया. हे आपलं काय होतं, इक्वेशन 1 होतं. तर इथं कसं लिहायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 च्या दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं, स्क्वेअर करायचं आहे. मग हे आता आपण कसं लिहू शकतो, रूट मध्ये एक्स अपॉन वाय चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता रूट मध्ये एक्स इंटू वाय चा स्क्वेअर म्हणजे काय, रूट मध्ये एक्स इंटू वाय, एक्स अपॉन वाय सॉरी, परत इंटू रूट मध्ये एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर काय येतो, 16 येतो. आता रूट इंटू रूट काय होतं, हायतेच व्हॅल्यू होती. म्हणजे इथं काय येईल, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 16. आता हे आपल्याला माहिती आहे कुठल्या फॉर्म मध्ये, हे डिव्हिजन फॉर्म मध्ये. जर इक्वल टूच्या त्या साईडला गेलं तर काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये होईल. म्हणजे हा एक्स हाय तसा, हा इक्वल टू हाय तसा, हा 16 हाय तसा. आता हा काय होता, डिव्हिजन मध्ये होता, वाय काय होता, डिनॉमिनेटरला होता. हा तर इक्वल टूच्या उजव्या साईडला गेल्यावर तो काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे इथं काय येईल, आन्सर वाय एक्स इज इक्वल टू 16 वाय. हे झालं आपलं इक्वेशन. आता याला आपण काय म्हणूया, इक्वेशन 3. आता याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. आता हे इक्वेशन कसं लिहू शकतो, एक्स हाय तसाच, बरोबर आहे. हा 16y आहे, 16y ला जर तुम्ही इक्वल टूच्या ह्या साईडला आणलं, लेफ्टला आणलं, इथं प्लस आहे, तर हा इथं काय होईल, -16y होऊन जाईल. बरोबर आहे. इक्वल टूची साईन आहे तशी. आता इथं काय नाहीये म्हणजे इथं काय 0 आहे. म्हणजे हे काय झालं, आपलं सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म झाला, हा पहिला. आता आपण काय करूया, सेकंड इक्वेशन चेक करूया. सेकंड इक्वेशन आपलं काय आहे, सेकंड इक्वेशन आहे 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. आता हे सॉल्व्ह करूया. आपलं इक्वेशन काय आहे, 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. आता हे काय आपलं इक्वेशन 2 आहे. आता आपल्याला काय करायचं, पहिले हा पार्ट सॉल्व्ह करून घेऊया. हा पार्ट कसा सॉल्व्ह करायचा, y ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करायचं. इथं काय होईल, y ने ह्या 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 1y. बरोबर आहे. प्लसचं साइन आहे तसंच. x ने ह्या 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 1x. आणि अपॉन एक्स इंटू वाय, एक्स ने ह्या वायला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, एक्स वाय होईल. परत ही इक्वल टूचं साइन आहे तसं, 1 अपॉन एक्स वाय आहे तसं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथं जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला जर चेक केलं तर हा कुठल्या फॉर्म मध्ये, एक्स अपॉन ए इज इक्वल टू बी फॉर्म मध्ये. म्हणजे एक्स अपॉन ए जर असेल, ए ला जर इक्वल टूच्या त्या साईडला नेल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे एक्स हाय तसा, बी हाय तसा, इक्वल टू हाय तसं, बी हाय तसा, ए फक्त काय होतं, इथं डिनोमिनेटरला इथं उजव्या बाजूला काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. हे त्याच फॉर्म मध्ये 1 अपॉन एक्स अपॉन ए फॉर्म मध्ये. ह्याला आपण कसं लिहू शकतो, 1 अपॉन वाय प्लस 1 अपॉन एक्स लिहिलं, इक्वल टू हाय तसं लिहिलं. मग इथं काय येईल, 1 अपॉन एक्स वाय हाय तसं लिहिलं. आता ह्या एक्स वायला आपण काय करू शकतो, इकडे ट्रान्सफर करू शकतो. मग इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काय लिहू शकतो, एक्स वाय. आता हे पुढे सॉल्व्ह करूया. इथं काय होईल, 1 अपॉन वाय प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू, आता हा 1 इंटू एक्स वाय म्हणजे काय होईल, एक्स वाय अपॉन एक्स वाय होईल. आता हे लिहिताना 1y म्हणजे आपण काय लिहितो, वाय प्लस 1x म्हणजे आपण काय लिहितो, एक्स इज इक्वल टू, हा एक्स वायला एक्स वाय कॅन्सल होईल, इथं काय राहील 1.
हे झालं आपलं दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन, बरोबर आहे. आता ह्याला आपण म्हणूया इक्वेशन 4. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे. सॉरी, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आहे. आता इक्वेशन 3 मध्ये काय, x ची व्हॅल्यू काय 16y आहे. ही आपण व्हॅल्यू काय करू शकतो, ह्या इक्वेशन 4 मध्ये टाकू शकतो. कारण की आपल्याला आता काय करायचं आहे, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. त्यासाठी आपण काय करूया, पुट x इज इक्वल टू 16y इन इक्वेशन 4. आता ह्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर काय होईल, y आहे तसा प्लस आहे तसा, आता x च्या जागी काय जाईल 16y होऊन जाईल आणि इथं इक्वल टू साइन आहे तसा हा 1 आहे तसा. आता इथं काय y म्हणजे काय 1y आहे प्लस 16y आहे इज इक्वल टू 1. आता ह्या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर 1y प्लस 16y म्हणजेच काय 17y इज इक्वल टू 1. आता आपल्या हे त्याच फॉर्म मध्ये, आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये, आता 17 ला तिकडे नेल्यावर तो काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल म्हणजे डिव्हिजन होईल. मग हे लिहिताना कसं लिहायचं, y हाय तसा इक्वल टू हाय तसं 1 हाय तसं आणि 17/17 होईल. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होता आणि इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर काय झालं, तो डिव्हिजनला गेला. हे झालं आपल्याला वायचा आन्सर भेटला. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला एक्सचा आन्सर काढायचा आहे. तर आपण काय करू शकतो, वायची व्हॅल्यू आपण परत इक्वेशन 3 मध्ये टाकू शकतो, बरोबर आहे. इक्वेशन 3 आपलं काय आहे, x प्लस x इज इक्वल टू 16y आहे. आपलं आता इथं मी लिहितो इक्वेशन काय, x इज इक्वल टू 16y आहे. हे आपलं इक्वेशन 3 आहे. तर आपण काय करू शकतो, पुट y इज इक्वल टू 1/17 इन इक्वेशन 3. आता याच्यामध्ये 1/17 टाकूया, x हाय तसा इक्वल टू हाय तसा 16 आहे तसं इंटू y काय आहे 1/17 आहे. आता हे पुढे सॉल्व्ह करूया, x इज इक्वल टू 16 इंटू 1 म्हणजे 16/17. आता हे आपल्याला पुढे सिम्प्लिफाय नाही करता येणार, कारण की खाली हा जो नंबर आहे हा कसा आहे प्राईम नंबर म्हणजे काय, असा नंबर की जो 1च्या टेबलमध्ये येतो आणि 17च्या टेबलमध्ये होतो, म्हणजे त्याच नंबरच्या टेबलमध्ये येतो, दुसऱ्या कुठल्याही नंबरच्या टेबलमध्ये तो येत नाही. आता 17 हा असा नंबर आहे तो 1च्या टेबलमध्ये येईल आणि 17च्या टेबलमध्ये येईल, त्याच्या व्यतिरिक्त तो कुठल्याही टेबलमध्ये येणार नाही. त्यामुळे हा प्राईम आहे. जेव्हा असा प्राईम नंबर असतो फ्रॅक्शन मध्ये, त्यावेळेस आता ह्याच्या पुढे आपण सिम्प्लिफाय नाही करू शकत. जर केलं तर आन्सर पॉईंट मध्ये जाईल. तर आपलं x ची व्हॅल्यू काय आली 16/7. मग आपलं आन्सर काय झालं, x, y इज इक्वल टू 16/17, 1/17. हे झालं आपलं आन्सर. आपण मार्च 2019 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन ax plus by is equal to 9 and bx plus ay is equal to 5 is 3, -1. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय दिलेलं आहे, दोन लाईन आहेत. ह्या दोन लाईन काय होतात, इंटरसेक्ट होतात आणि त्या इंटरसेक्ट पॉइंट काय दिलेला आहे 3, -1 दिलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण आधी लिहून घेऊया. गिवन मध्ये काय दिलेलं आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे की ax प्लस by इज इक्वल टू 9. हे काय झालं, इक्वेशन 1 दिलेलं आहे आपल्याला, ते लिहिलं. परत आपल्याला काय दिलेलं आहे, bx प्लस ay इज इक्वल टू 5. हे काय झालं, आपलं इक्वेशन 2 झालं, बरोबर आहे. आणि जो इंटरसेक्शन पॉइंट आहे हा काय आहे, इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे काय असतो x, y. x, y काय दिलेला आहे 3, -1 दिलेला आहे. म्हणजे 3 म्हणजे काय x ची व्हॅल्यू, y म्हणजे काय -1 म्हणजे काय y ची व्हॅल्यू. हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे a आणि b ची व्हॅल्यू करायची आहे. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, a अँड b ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपण सोल्युशन पाहूया. आता सिंपल आपल्याला x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, x ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, y ची व्हॅल्यू दिलेली आहे -1. आता ही जी व्हॅल्यू आहे x ची 3 आणि y ची व्हॅल्यू -1, ही काय करायची आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. तर इक्वेशन 1 काय होईल, इथं मी लिहितो इक्वेशन 1 आपल्याकडे काय आहे, ax प्लस by इज इक्वल टू 9, ax प्लस by इज इक्वल टू 9 आहे. तर आता ह्या इक्वेशन मध्ये x
ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -1 पुट केल्यानंतर काय होईल, a x च्या जागी 3 टाकला, प्लस ची साइन आहे तशी, b आहे तसा, आणि y च्या जागी काय टाकलं, -1 टाकलं, इज इक्वल टू 9. आता हे सॉल्व्ह करूया आपण. a इंटू 3 काय होईल, 3a. आता प्लस साइन आहे, प्लस इंटू -1 काय होईल, प्लस नी जर मायनसला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं ते. आता थोडं सिंपल करूया, हे प्लसची साइन आहे तशीच ठेवूया. आता b नी -1 ला मल्टिप्लाय केल्यावर ब्रॅकेटमध्ये काय येईल, -b येईल, इज इक्वल टू 9. आता परत सॉल्व्ह करूया. हे 3a या प्लसनी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होतं, प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस, इथं काय येईल b इज इक्वल टू 9. हे आपल्याला एक इक्वेशन भेटलं, ह्याला आपण काय म्हणूया, इक्वेशन थर्ड. आता आपण परत काय करूया, आता सेकंड इक्वेशन मध्ये x आणि y ची व्हॅल्यू टाकूया. सेकंड इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, bx प्लस ay इज इक्वल टू 5. ते लिहून घेऊया, bx प्लस ay इज इक्वल टू 5. हे काय आपलं इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये काय टाकायचं, x ची व्हॅल्यू टाकायची आणि y ची व्हॅल्यू टाकायची. आता x ची व्हॅल्यू आपली काय आहे, 3 आहे, आणि y ची व्हॅल्यू काय, -1 आहे, ते इथे टाकूया. तर b x ची व्हॅल्यू काय आहे, 3, ती टाकली, प्लसचं साइन आहे तसं लिहिलं, a आहे तसा लिहिला, y ची व्हॅल्यू काय, -1 टाकली, इक्वल टू 5. आता हे परत सोडवूया आपण. आता 3 नी b ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 3b होईल. हे प्लस साइन आहे तसं. आता a नी ब्रॅकेटमध्ये -1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, -a, इक्वल टू ची साइन आहे तसं, 5 आहे तसं. आता मग परत पुढे सॉल्व्ह करूया आपण. हा 3b आहे तसा, प्लसनी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यावर प्लस इंटू मायनस काय होईल, मायनस, इथं होईल a, इक्वल टू 5. आता आपल्याला इक्वेशन काय भेटलं, 3b मायनस a इज इक्वल टू 5. आता हे थोडं आपण रिअरेंज करूया, कारण की आपलं जे इक्वेशन थर्ड जर तुम्ही बघितलं तर आधी a आहे नंतर b आहे, त्यामुळे आपल्याला हे थोडं रिअरेंज करायला लागेल. तर रिअरेंज करायचं म्हणजे काय, -a मी काय लिहितो, आधी लिहितो, आणि इथं काय आहे, 3 च्या मागं काय नाही म्हणजे इथं प्लस आहे, मग इथं काय होईल, प्लस 3b इक्वल टू 5. हे आहे तसंच येईल. म्हणजे हे काय झालं, आपलं इक्वेशन 4 झालं. म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन भेटलेत. इक्वेशन आपल्याकडे काय, आता आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत, ते आता मी परत हाय तसे लिहून घेतो. पहिले इक्वेशन कुठलं आहे, 3a मायनस b इज इक्वल टू 9. हे इक्वेशन काय झालं आपलं आता, थर्ड झालं. आणि -a प्लस 3b इज इक्वल टू 5. आता हे इक्वेशन काय झालं, इक्वेशन झालं 4. आता हे 2 इक्वेशन आहेत. आता हे 2 इक्वेशन आपल्याला सोडवायचे. हे 2 इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला काय भेटेल, आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू भेटेल. तर हे इक्वेशन आपण कुठल्या मेथडने सोडवू शकतो, क्रॅमर्स रूलने सोडवू शकतो, सबस्टिट्यूशनने सोडवू शकतो, किंवा इलिमिनेशनने सोडवू शकतो. तर आता आपण काय करूया, हे जे इक्वेशन्स आहेत हे इलिमिनेशन मेथडने सोडवूया. आता इलिमिनेशन मेथडसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं, a आहे, a चा कोएफिशियंट बघायचे काय आहे ते. आता इथं लिहितो मी, इथं खाली लिहितो, a आहे, a चा कोएफिशियंट काय आहे, पहिले इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता a चा कोएफिशियंट काय आहे, 3, इथं लिहिला, +3 आहे, 3 म्हणजे काय, +3, आणि b परत इक्वेशन 4 मध्ये जर तुम्ही चेक केलं, इक्वेशन 4 मध्ये a चा कोएफिशियंट काय आहे, मायनस आहे, म्हणजे काय आहे, -1 आहे. आता हा साइनकडे लक्ष नका देऊ, व्हॅल्यूकडे, नंबरकडे लक्ष द्या. 3 आणि 1 कसा आहे, वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला काय करता येणार, आपल्याला a ला इलिमिनेट नाही करता येणार. मग आपण काय करूया, आता b चं बघूया. आता b चा इक्वेशन 3 मध्ये b चा कोएफिशियंट काय आहे तो चेक करायचा. इक्वेशन 3 मध्ये b चा कोएफिशियंट काय आहे, मायनसची साइन आहे, b च्या इथं काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे इथं काय होईल, -1 आहे. आता इक्वेशन 4 मध्ये b चा कोएफिशियंट काय आहे, इक्वेशन 4 मध्ये b चा कोएफिशियंट काय आहे, +3, तो इथं लिहितो, +3. आता हे साइनकडे लक्ष देऊ नका, नंबरकडे लक्ष द्या. 1 आणि 3 हे कसे आहेत, हे पण वेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला b ला पण काय करता येणार, इलिमिनेट करता येणार नाही. ज्यावेळेस अशी केस येते जेव्हा a आणि b चा कोएफिशियंट सारखा नसतो, तेव्हा आपल्याला काय करायचं लागतं, आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. आता ही ऍडजस्टमेंट कशी करायची, तर आपण काय करूया, a चा कोएफिशियंट इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मध्ये एकसारखा करून घेऊया. तो कसा करायचा असतो, तर आता इक्वेशन 3 मध्ये a चा कोएफिशियंट काय आहे, 3, तो मी इथं लिहिला. आता इक्वेशन 4 मध्ये a चा कोएफिशियंट काय आहे, -1, म्हणजे आपण नॉर्मली नंबर घेतो, हा 1 मी इथं लिहिला. आता काय करायचं, ह्या 3 ने काय करायचं, इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करायचं, 1 ने काय करायचं, इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय करायचं, असं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. मग आता आपण काय करूया, इक्वेशन 3 ने आधी काय करूया, इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करूया. इथं काय होईल आपल्याकडं, 3 × -a म्हणजे काय होईल, -3a,
प्लस आहे तसं 3 इंटू 9 3b काय होईल 9b इज इक्वल टू 5 इंटू 3 काय होईल 15. म्हणजे थोडक्यात इक्वेशन 4 ला आपण काय केलं 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 ने मल्टिप्लाय काय झालं केल्यानंतर हे काय होईल इक्वेशन 5. आता हे आपलं इक्वेशन आता 1 नी जर तुम्ही इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन आहे तसंच राहील. मग त्यामुळे मी हे इक्वेशन आहे तसंच लिहून घेतो. हे आपलं कुठलं होतं इक्वेशन 3 होतं. आता आपल्याला माहिती आहे आता परत आपण काय करूया साइन बघूया दोघांच्या काय आहेत. आता आपल्याला काय करायचंय a चं जे कोएफिशियंट आहे इक्वेशन 5 चा आणि इक्वेशन 3 चा a चा कोएफिशियंट परत चेक करायचा. a चा कोएफिशियंटची साइन कुठली आहे -3 आणि इक्वेशन 5 जो आहे त्याच्यातला a चा कोएफिशियंटची साइन कुठली आहे -3 आहे आणि इक्वेशन 3 आहे त्याचा a चा जो कोएफिशियंट आहे त्याची साइन कुठली आहे +3 आहे. बरोबर आहे. म्हणजे आता काय कोएफिशियंट सेम आहे आणि त्यांची साइन कशी आहे ऑपोजिट आहे. तर आता ही ऑपोजिट साइन असल्यामुळे आपल्याला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं की हा फॉर्म्युला DASS म्हणजे काय डिफरंट साइन जर असेल तर ऍडिशन करायची सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायची. आता आपली कशी आहे डिफरंट साइन आहे म्हणजे मायनस प्लस आहे म्हणजे काय होईल आपल्याला काय परफॉर्म करायला लागेल ऍडिशन परफॉर्म करायला लागेल. म्हणजे इक्वेशन 5 आणि इक्वेशन 3 मध्ये आपल्याला काय करायचंय ऍडिशन परफॉर्म करायचे. आता मग ते आपण करूया. आपण काय लिहायचं ऍड इक्वेशन 5 अँड इक्वेशन 3. आता या दोघांचे ऍडिशन करायचे मग हे इक्वेशन आहे तसं लिहून घेतो. फिफ्थ इक्वेशन आहे तसं लिहून घेतो. -3a नंतर 9b इज इक्वल टू 15 लिहिलं. परत 3a - b इज इक्वल टू 9 लिहिलं. आपल्याला काय करायचं आता ह्यांची ऍडिशन करायची. त्यामुळे इथं प्लसचं साइन लिहिलं. आता इथं पण प्लस आहे इथं पण प्लस साइन असतं म्हणजे काय प्लस असतं बरोबर. आता प्लस इंटू प्लस काय होईल प्लस प्लस इंटू मायनस काय होईल मायनस प्लस इंटू प्लस काय होईल प्लस. आता हे आपण लिहिलं मग जे आपलं हे इक्वेशन 5 होतं आणि हे जे इक्वेशन 3 आहे आता इक्वेशन 3 आपण कसं रीड करणार आहे +3a - b + 9 बरोबर आहे. आता इथं काय -3a + 3a काय होतं -3a + 3a म्हणजे काय होतं 0 म्हणजे कसं -3 + 3 आपण काय लिहितो 0 लिहितो तसं इथं काय येईल 0 येईल. आता इथं काय आहे 9b आहे दुसरं काय आहे 9b - b बरोबर आहे -b 9b - b म्हणजेच काय 9b - 1b बरोबर आहे. मग 9 मधून 1 गेल्यानंतर किती राहतात 8b राहतात. मग आन्सर काय येईल इथं आता इथं +8b येईल. आता +8b म्हणजे काय इथं पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे इथं काय असणार प्लसचं साइन असणार आहे त्यामुळे काय येईल +8b येईल. आता आपण पुढचं बघूया. आता काय 15 + 9 15 + 9 किती येतं 24 इक्वल टू ची साइन आहे तसं 15 + 9 काय येईल आपला आन्सर 24 येईल. आता हे सॉल्व्ह करूया. 8b इज इक्वल टू काय आहे 24 आहे. तर आता हे कसं हे काय मल्टिप्लिकेशन आहे त्या साईडला उजव्या साईडला गेल्यानंतर काय होईल डिव्हिजन होईल. मग हे लिहिताना कसं लिहू आपण b इज इक्वल टू 24/8 8 काय होईल इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावर डिव्हिजन मध्ये जाईल म्हणजे डिनॉमिनेटरला जाईल. आता हे सॉल्व्ह करूया. आपल्याला माहिती आहे 8 च्या टेबलमध्ये 8 1 चा 8 आणि 8 3 चा 24. आता आपला आन्सर काय येतंय 3/1 म्हणजे b चा आन्सर काय येईल 3. आता हे b चा आन्सर 3 आहे आपण कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो. समजा आपण टाकलं इक्वेशन 3rd मध्ये. आता आपलं इक्वेशन 3rd काय आहे 3a - b इज इक्वल टू 9. हे काय आपलं इक्वेशन 3rd आहे. तर आपण काय करायचं पुट b इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3rd कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो 1 2 3 4 5 जे आपल्याकडे आहेत ते. तर आपण काय टाकूया इक्वेशन 3 मध्ये टाकूया. तर आता हे काय होईल b ची व्हॅल्यू इथे 3 टाकल्यानंतर हे काय होईल 3a - b ची व्हॅल्यू टाकूया 3 इज इक्वल टू 9. आता आपल्याला काय करायचं आहे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला काय -3 आहे तो आता राईट हँड साईडला गेल्यानंतर काय होईल प्लस होईल. मग हा 3a आहे तसाच हा इक्वल टू आहे तसाच 9 आहे तसाच आणि इथं काय येईल +3 होईल. कारण की इक्वल टू लेफ्ट पासून काय करतोय आपण राईटला नेतोय त्यामुळे काय होतं ते मायनसचं प्लस होतं साइन चेंज होते. मग हा 3a आहे तसाच 9 + 3 किती होतं 12. आता हा आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन आहे इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावर डिव्हिजन होते. a आहे तसंच हा इक्वल टू आहे तसंच 12 आहे तसंच आणि 3 काय होईल डिव्हिजनला जाईल
म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं लेफ्टला तर उजव्या साईडला काय होतं ते डिव्हिजनला जातं. आता हे आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला माहिती आहे 3च्या टेबलमध्ये काय होईल 3 1 चा 3 3 4 चा 12 म्हणजे इथं आन्सर काय येईल a is equal to 4/1 म्हणजे थोडक्यात काय a ची व्हॅल्यू काय येईल 4 म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू आली 4 आणि b ची व्हॅल्यू किती आली 3 तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या ते आपण फाइंड आउट केलेल्या आहेत.